हाय, मी आहे लाईफ कोच ऐश्वर्या. आज तुमच्या भेटीला घेऊन आले आहे एक नवीन विषय. आजचा विषय आहे एका नियमाबद्दल. तो नियम तितकाच सत्य आहे जितका आपला गुरुत्वाकर्षणाचा नियम सत्य आहे. आपण त्याला पाहतो रोज, त्याचे उदाहरणं आपण बघत असतो. या नियमाचं नाव आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन. लॉ ऑफ अट्रॅक्शन हा निसर्गाचा नियम आहे, आपल्या पूर्ण जगाचा नियम आहे. आणि हा नियम हे सांगतो की तुम्ही जे मागता आयुष्यामध्ये त्या गोष्टी सत्य होतात. तुमचे जे विचार आहेत ते सत्य होत असतात. ज्याचा की अर्थ हे होतो की आज तुम्ही जिथे कुठे आहात लाईफमध्ये त्याला तुम्ही स्वतः कारणीभूत आहात. किंवा एका शब्दामध्ये तुम्ही असंही म्हणू शकता की तुम्ही स्वतः तुमच्या मूवीचे हिरो आहात आणि तुम्हीच डायरेक्टर आहात. ओके, तुमच्या आयुष्याची जो चित्रपट सुरू आहे त्याचे डायरेक्टर तुम्ही स्वतःच आहात. आणि तुम्ही जे काही आत्तापर्यंत विचार केलेले आहेत त्याच गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहेत. तर लॉ ऑफ अट्रॅक्शन हे सांगतो की तुमचे जे काही विचारांची फ्रिक्वेन्सी आहे, या जगामध्ये प्रत्येक जी गोष्ट आहे, तुमचे विचार, तुमचे इमोशन्स, तुम्ही स्वतः, हे सगळं एक प्रकारच्या एनर्जीने बनलेलं आहे सायंटिफिकली. त्यामुळे तुमच्या विचारांना सुद्धा एक प्रकारची एनर्जी असते. आणि जे काही विचार तुम्ही करताय किंवा जे काही विचार तुम्ही तुमच्या डोक्यातून बाहेर सोडताय, युनिव्हर्स त्याच गोष्टी तुम्हाला रियालिटीमध्ये देत आहे. सो फॉर एक्झाम्पल, काही लोक जर तुम्ही बघितले, खूप निगेटिव्हिटी असते की खूप वेळा असं म्हणतात की खूप प्रॉब्लेम्स आहेत, खूप कष्ट आहे, बिना कष्टाचं काही मिळणार नाही, खूपच म्हणजे लोक खराब आहेत वगैरे अशा गोष्टी बोलत असतात. आणि त्यांच्या आयुष्यामध्ये असे लोक येतात, अशा सिच्युएशन येतात जे त्यांना खूप प्रॉब्लेम्स फेस करायला लावतात किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स येतात किंवा बिना कष्टाचं त्यांना काही मिळत नाही. हे असं तुम्ही ऑब्झर्व केलं असेल का? तर जेव्हा तुम्ही या गोष्टी बोलत असता किंवा जेव्हा त्या गोष्टी तुम्ही डोक्यात ठेवता, त्या गोष्टी तेच विचार तुम्ही युनिव्हर्समध्ये प्रकट करत आहात आणि त्याच गोष्टी तुम्हाला मिळत असतात. अजून एक लॉ ऑफ अट्रॅक्शन सांगतं की जे काही म्हणजे तुम्हाला जे काही हवंय ते तुम्ही मागा. तुम्ही त्या विश्वास ठेवा की ही गोष्ट मला मिळू शकते, कधीच त्याच्यावर डाऊट घेऊ नका. आणि ती सेम गोष्ट तुम्हाला मिळते. त्याच्यासाठी तुम्ही जेव्हा व्हायब्रेशनली किंवा तुमची जी फ्रिक्वेन्सी आहे ती जेव्हा अलाइनमेंटमध्ये असते त्यावेळेला तुम्हाला ती गोष्ट मिळते. आणि ह्याचा अनुभव जर तुम्ही तुमच्या पास्टमध्ये गेलात आणि थोडासा विचार केलात तर खूप साऱ्या गोष्टी, जेव्हा तुम्ही व्हायब्रेशनली अलाइन्ड असता त्या गोष्टींना, त्या गोष्टी तुम्हाला मिळतात. आता ही फ्रिक्वेन्सी कशी तयार होते? तर ही फ्रिक्वेन्सी तुमच्या विचारांमुळे तयार होत असते. ओके, आपला ब्रेन हे जगातला सगळ्यात मोठा ट्रान्समीटर आहे, हे लक्षात घ्या. तुमचे विचार असतात, त्याच्या थ्रू जी एनर्जी असते तीच आपण ह्या युनिव्हर्समध्ये टाकत असतो. आणि युअर ब्रेन इज ट्रान्समिटिंग दॅट. आणि त्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये सत्यात उतरताना तुम्ही बघत असता. म्हणून ऑलवेज, कायम तुम्ही चांगले विचार ठेवणं, की अशा गोष्टी म्हणणं, की असे विचार ठेवणं की माझ्या आयुष्यात सगळ्या गोष्टी छान होत आहेत. तुम्हाला ज्या काही गोष्टी हव्या आहेत त्या तुम्ही ॲक्च्युली मागितलात तर त्या खरंच सत्यात उतरतात. आता लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये अजून एक खूप महत्त्वाचं रोल प्ले करतं, ते म्हणजे व्हिज्युअलायझेशन किंवा माइंड मूव्ही. याचा अर्थ हा आहे की तुम्ही डोळे मिटा आणि तुम्हाला जी गोष्ट हवी आहे त्याचा एक चित्रपट आपल्या डोळ्यासमोरून घालवा आणि ती गोष्ट पूर्ण होते. जसं की म्हणून आम्ही सांगतो की इंटेन्शन्स सेट करणं हे फार महत्त्वाचं आहे. झोपण्यापूर्वी वगैरे तुम्हाला उद्याचा दिवस कसा घालवायचा, एखादी मीटिंग आहे तर ती तुमची खूप छान गेलेली आहे असं तुम्ही डोळ्यासमोरून घालवा. किंवा तुमचं उद्याचं जे काही काम आहे, उद्याचा दिवस तुम्हाला कसा घालवायचा आहे हे एकदा जर तुम्ही डोळ्यासमोरून झोपण्यापूर्वी घालवलं तर तुम्हाला लक्षात येईल की त्याच गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये तसाच दुसरा दिवस जातोय. आणि हे किती पॉवरफुल आहे, राईट? की तुम्हाला जसं हवंय त्या गोष्टी तुमच्या मनानुसार होत आहेत. हे खूप जास्त पॉवरफुल आहे. आणि याचा अनुभव मी स्वतः रोज घेते आणि खूपदा घेते लॉ ऑफ अट्रॅक्शनचा. तर माझी इच्छा आहे की तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा. तुमच्या आयुष्यातल्या ज्या गोष्टी पूर्ण होतील त्याबद्दल मला कमेंटमध्ये खाली जरूर कळवा. आणि या व्हिडिओचं बेसिक्स आहे जे मी मागच्या एका व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते की तुमचे विचार फार महत्त्वाचे का आहेत. जरूर त्या व्हिडिओमधून जा, म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी आयडिया येईल की मी काय बोलते आणि कसे तुमच्या विचारांना पॉवर आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला जरूर सांगा, कॉमेंटमध्ये लिहा. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा उद्या भेटूया दुसऱ्या नवीन व्हिडिओसह. थँक्यू. बाय.